सकाळला काय प्रकार घडला? एक व्यक्ती वाघाच्या पिंजऱ्यात शिरल्याची माहिती येते. वाघाच्या पिंजऱ्यात सकाळी 6 वाजता म्हणजे एक आपले जेव्हा कर्मचारी सकाळी आले साफसफाईसाठी आणि वाघ बाहेर सोडण्यासाठी, तेव्हा त्यांना एक माणूस त्या पिंजऱ्याच्या मागे दरवाजाच्या मागेच दिसला. त्याच्यामुळं मग आपण त्याला रोखून ठेवलं आणि पोलीसवाले आणि वन विभागाला आपण माहिती दिली. पोलीसवाले ताबडतोब आले. मग त्यांनी पंचनामा करून त्याला बर्डी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत पुढील तपासासाठी. बरं, कसा शिरला तो काही कळलं का? म्हणजे काय माहिती दिली त्यांनी? सकाळी चौकीदारानं नोटीस केलं की तो माणूस इथे फिरत होता. मग त्याला बाहेर काढलं, परंतु तरीही तो त्याच्या बोलण्यावरून थोडासा वेडसरच वाटला. परंतु सकाळी त्याला बाहेर काढल्यानंतरही पुन्हा जेव्हा कर्मचारी इकडे साफसफाईसाठी आले, तेव्हा तो पुन्हा ह्या दरवाजासमोर दिसला सर, होता. ज्यावेळी तो आत शिरला त्यावेळी वाघ नेमके कुठं होते? त्याला म्हणजे वाघाशी त्याचा काही सामना वगैरे झालेला आहे? आपल्याकडे आता 2 लाईन ऑफ डिफेन्स असतात वाघासाठी किंवा जे हिंस्र पशु आहेत त्यांच्यासाठी. त्या हिशोबाने आता त्यानं पहिला दरवाजा क्रॉस केला होता वरती चढून 18 फुटाचा. परंतु आतमध्ये वाघ रात्रीच्या वेळेस आपण फीडिंग क्युबिकल नाईट शेल्टरमध्ये ठेवतो, तर त्याला ते बॅरियर क्रॉस नाही करता आलेलं. त्याच्यामुळे वाघ सुरक्षित आहेत आपले. सर, तो कुठल्या उद्देशानं शिरला होता या सगळ्या बाबतीत काही माहिती मिळतं का? तो नेहमी इथे येत होता का महाराष्ट्रात? हे थोडंसं अजून सस्पेन्सच आहे. त्याबद्दल वन विभाग आणि पोलीसवाल्यांकडनं माहिती प्राप्त झाली तर आपल्याला समजेल. बाकी सध्या तर काही वाघाच्या संदर्भात